नमस्कार मंडळी. तर आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी खूप खुश आहे कारण की आज माझा मित्र दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज घरी आलेला होता आणि आमचा भेद होता ॲक्च्युली मंदिरामध्ये जायचा आणि पाया पडायचं तिकडे. पण झालं असं की मित्राला यायला लेट झाला. तर आता काय मंदिरात होणार नाही कारण की 9 नंतर मंदिर सर्वच बंद होतं, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर इथे म्हणजे या मंदिराच्या बाहेर आहे ना खूप जण फटाके वगैरे खूप फोडत असतात, म्हणून याला सांगितलेलं की जरा लवकर ये म्हणून, पण त्याला काय पॉसिबल झालं नाही. काल पण आला होता तो आणि आम्ही शॉपिंग वगैरे केली मस्त. तर थोडा लेट झाल्यामुळे, नाहीतर मग तुम्हाला मंदिरात पण सर्व दाखवलं असतं मंदिरामध्ये देव वगैरे. आज पॉसिबल नाही झालं. तर नेक्स्ट टाईम जेव्हा परत हा येईल तेव्हा आम्ही नक्की मंदिरामध्ये एक यूट्यूबवर एक व्हिडिओ डाउनलोड करू. तर आम्हा दोघांकडनं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हा माझा एकदम खास फ्रेंड आहे, वर्गमित्र. माझं व्हिडिओ ॲक्च्युली बनवलेले आहे आधीचे, पण त्याच्यामध्ये मी कधी असं म्हणजे याच्याबद्दल सांगितलं नव्हतं. आणि मेन म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यासाठी खूप आम्ही म्हणजे प्रयत्न केले. आता माझ्या इच्छाच आहे, आता माझं एज आता 40 अबव आहे. त्याचा पण तसंच आहे, वर्गमित्र आहे माझा. तर त्याचं अजून लग्न झालेलं नाही आहे. मध्यंतरी एक व्हिडिओ बघितलेला मी यूट्यूबला की तो मुलगा अक्षरशः म्हणजे त्याचं पण नाही म्हटलं तर एक 30-35पर्यंत त्याचं एज असेल. तर त्याने एक व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला. लोक म्हणजे हसण्यावरती घेतलं त्यांनी लोकांनी. तरी म्हणजे ती आताची जी जनरेशन आहे ना त्यामध्ये ते खूप बेकार परिस्थिती आहे आत्ताच्या मुलांची. कारण की मुलांना मुलीच मिळत नाही आहेत लग्नासाठी. तर सेम कंडिशन माझ्या मित्राची होती, पण नशिबाने आता त्याला एक मुलगी आलेली आहे, एक स्थळ आलं आहे घाटकोपरचं. तर बघूया. म्हणजे त्याचे आईवडील ॲक्च्युली माझ्या मित्राची आई आहेत आणि इथं लहानपणी जॉब झाली. त्यात वडील म्हणजे घरातून जे निघाले ते काय रिटर्न परत आले नाहीत, म्हणून त्याचं करण्यासारखं कोण नाही आहे. म्हणून याच्यासाठी प्रयत्न मी खूप करत होतो. पण नशिबाने आता ते त्याची काकी आहे, घाटकोपरला राहते ना. हां, घाटकोपरला राहते. तिने एक स्थळ आणलं आहे. तर त्यांचं पण असं म्हणणं आहे की आता कसं वडील याचे गेले तर 7 वर्षांनी ती जी प्रॉपर्टी आहे म्हणजे जे आता राहत आहेत हे लोक, ती आता सेल होणार. तर आता 7 वर्ष झाले. आता ती प्रॉपर्टी सेल करून, याचा मोठा भाऊ आहे पण तो काय लक्ष देत नाही. तर मग आता ते सेल होईल, वर्षानंतर ते लिगली सर्व होईल. फटाक्यांचा आवाज पण येतो आहे बॅकग्राऊंडमध्ये, तुम्ही ऐकू शकता. तर आपल्या सर्वांचे आशीर्वाद असू दे माझ्या या मित्राच्या पाठीशी, म्हणजे लवकरात लवकर त्याचं लग्न जमू दे. ते स्थळ जे आलं आहे ते थांबलं आहे या गोष्टीसाठी की आताच्या सर्व मुलींची ख्वाहिश असते की नवऱ्याचं स्वतःचं घर असावं, व्यवस्थित वेल सेटल असावा मुलगा. पण ठीक आहे, रूमचं तर लवकरात लवकर होऊनच जाईल. कारण की आता याने वकिलांकडे सर्व ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व एन्क्वायरी वगैरे करून सर्व प्रोसिजर केलेली आहे. तर फक्त आता एवढंच की ते रूम त्यांचं सेल झाला पाहिजे लवकरात लवकर. मग तसं मग दोन ते डिवाईड करून दोघांचे सेपरेट संसार थाटतील. की ह्याचा संसार तेव्हा स्टार्ट होईल जेव्हा याच्या घरी पण लक्ष्मी येईल त्याची. काय येणार ना, येणार. हा वर्ष खूप त्याचा आनंदाचा आहे आणि असंच आनंदाचं जावं ह्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठीशी. आणि तुमचा शुभ आशीर्वाद असू दे माझ्या मित्राच्या पाठीशी. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आमच्या दोघांकडनं आपणा सर्वांना शुभ दीपावली, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बोल. हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. आणि व्हिडिओला म्हणजे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की करा. आणि काय तुमच्या कमेंट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट पण करा. ठीक आहे. बाय बाय. पुन्हा एकदा आम्ही दोघं एक व्हिडिओ करू. आज म्हणजे खूप वेळ कमी आहे त्याच्यामुळे थोडं स्टॉप करतो. ठीक आहे. बाय बाय.